जय हिंद मित्रांनो. तर स्टॉक मार्केट हा विषय आला की प्रत्येकाला वाटतं की आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनवला पाहिजे. प्रत्येकालाच वाटतं, कोणतीही व्यक्ती असू द्या, जेव्हा ती स्टॉक मार्केटमध्ये एंटर होत असते, तिचा उद्देश काय असतो पहिला की पैसा बनवणं. इथे पैसाच आपला बनवत असतो, हा प्रत्येकाचा या ठिकाणी काय असतो उद्देश असतो. आणि तो उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ती व्यक्ती काय करते, स्टॉक मार्केटमध्ये एंटर होत असते, नवीन प्रवेश करते ती. मग आता मला तुम्ही सांगा की मला जर स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनवायचा असेल तर मी नेमकं काय केलं पाहिजे. तर बहुतेक जणांचा संभ्रम उडतो की मी ऑप्शन ट्रेडिंग करायला हवं का, मी स्टॉक मार्केटमध्ये आलेलो आहे तर माझा पैसा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बनणार का, हा विचार पहिले येतो. कारण की हा एक ट्रेंड चालू आहे ऑप्शन ट्रेडिंगचा. सर्वांना वाटतं की सर्वात जास्त पैसा आपला या ठिकाणी बनवू शकतो, ह्या सेगमेंटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग. जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटचा स्टडी कराल, त्याचा पूर्ण अभ्यास जर केला, तर तुम्हाला फ्युचर अँड ऑप्शन एक सेगमेंट दिसणार तुम्हाला. आणि बहुतेक जण त्याच ठिकाणी जात आहे, तिथे जास्त पैसा बनवत असतो. त्यामुळे प्रत्येकजण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असतो ऑप्शन ट्रेडिंग. दुसरा सेगमेंट म्हणजे इक्विटी. मी इक्विटीमध्ये काम करू का, हा पण संभ्रम असतो. त्यानंतर मी ट्रेडिंग न करता, म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग न करता, इक्विटीमध्ये काम न करता मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू का, म्युच्युअल फंड, हा पण संभ्रम असतो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली, समजा मी जर मोठा पैसा म्युच्युअल फंडमध्ये लावतो आहे तर मला त्या ठिकाणी मोठा टॅक्स लागू शकतो, हा पण संभ्रम असतो. की जर मी मोठी अमाऊंट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केली, एक प्रकारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो आहे आपण, तर आपला पैसा कुठे जातो आहे, स्टॉक मार्केटमध्येच जातो आहे. एक म्युच्युअल फंड कंपनी तुमचा पैसा कोणत्या ठिकाणी लावणार, स्टॉक मार्केटमध्येच लावणार. वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक ते घेणार आणि तुमचा पैसा त्याच ठिकाणी लागणार असतो. मग जर मी 10-15 वर्षांसाठी जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर मला तिथे पुन्हा टॅक्स द्यावा लागू शकतो. टॅक्स तर द्यावाच लागणार आहे. मग त्या ठिकाणी मी गुंतवणूक केली पाहिजे का, हा पण असतो संभ्रम. मग नेमकं मार्केटमध्ये काय करायचं. मग आपण स्टॉक मार्केटमध्ये कशासाठी येत असतो, स्टॉक मार्केटमध्ये आपण येतो पैशांसाठी. आपण पैशांसाठी येत असतो. मग तो पैसा तुमचा ऑप्शनमध्ये बनू द्या, किंवा तो इक्विटीमध्ये बनू द्या, किंवा तो ETF मध्ये बनू द्या, किंवा तो म्युच्युअल फंडमध्ये बनू द्या. सर्व ठिकाणी आपला पैसा बनणारच असतो. आता तुम्हाला निवड कशाची करायची, तुमचा अभ्यास त्यावरती डिपेंड असतं. सोशल मीडिया असं बनलेलं आहे, सोशल मीडियावरती असं दाखवलं जात असतं की तुमचा मोठा पैसा जो आहे ना, तो ऑप्शनमध्येच बनेल. सोशल मीडिया सर्वांना काय दाखवतं की तुमचा पैसा जो बनेल ना सर्वात जास्त, तो ऑप्शनमध्ये बनेल. त्यामुळे ऑप्शन सर्वांचं प्रिय होत चाललेलं आहे. कोणत्याही व्यक्तीला आपण जर म्हटलं ना की बाबा ऑप्शनमध्ये जाऊ नको, तिथे लॉस होत असतात, स्वतः त्या व्यक्तीला पण माहीत असतं की मी जर ऑप्शनमध्ये गेलो तर माझे लॉस होऊ शकतात, मी ती गोष्ट करायलाच नको, तरी पण ती व्यक्ती ऑप्शनमध्येच जाते. आपण स्टॉक मार्केटमध्ये कशासाठी आलो, पैसा बनवण्यासाठी. प्रत्येकजण त्याच्यासाठीच येत असतो. मी पण स्टॉक मार्केटमध्ये काम करतो, पैशांसाठीच करतो. दुसरी व्यक्ती कोणी येते, नवीन व्यक्ती, ती पण पैशासाठीच काम करते. मग तुमचा पैसा जर इक्विटीमध्ये बनू शकतो, ETF मध्ये बनू शकतो, म्युच्युअल फंडमध्ये पण बनू शकतो, मग तुम्ही ऑप्शनच का निवडतात. प्रत्येकाला ही गोष्ट समजायला हवी की जर माझा पैसा बाकीच्या ठिकाणी पण बनू शकतो. हे बघा, पैसा बनवण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये अभ्यास तर गरजेचा असतो. स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसा बनवायचा असेल तर अभ्यास तर त्या गोष्टींचा असलंच पाहिजे. बहुतेक जण म्हणतात की मला अभ्यास पण करायचा नाही आणि स्टॉक मार्केटमधून मला पैसा पण बनवायचा आहे, तर ते शक्य नाही आहे मित्रांनो. तुम्हाला त्यासाठी अभ्यास करावाच लागणार. मग तुम्ही ऑप्शनमध्ये काम करा, ऑप्शन ट्रेडिंग करा, इंट्राडेमध्ये करा किंवा पोझिशनल करा, तिथे पण तुम्हाला अभ्यास करावाच लागणार. तुम्ही इक्विटीमध्ये काम करताय, एखाद्या स्टॉकला बाय करताय, त्याला होल्ड करताय, त्याच्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करताय किंवा पोझिशनल ट्रेडिंग करताय, लाँग टर्मसाठी गुंतवणूक करताय, तिथे पण अभ्यास असतोच. त्या कंपन्यांचे फंडामेंटल तुम्हाला माहीत असले पाहिजे. तुमचा फंडामेंटलचा अभ्यास झाला पाहिजे. त्यानंतर तुमचा टेक्निकलचा अभ्यास झाला पाहिजे. टेक्निकल पण तुम्हाला समजले पाहिजे. मला स्टॉकमध्ये जर एंट्री एक्झिट घ्यायची असेल, एंट्री आणि एक्झिट जर मला घ्यायचं असेल तर कोणत्या ठिकाणी मी घेतलं पाहिजे, त्यासाठी अभ्यास असलाच पाहिजे. तेव्हाच तुमचा इक्विटीमध्ये पण पैसा बनू शकतो. ETF मध्ये आले, ETF मध्ये पण मी सारखं सांगतो बघा की सेफ असतात, पैसा बनतो. पण ETF मध्ये पण सेम तसंच टेक्निकल पण तुमच्या काम करतात. तिथे पण तुम्हाला बघायचं असतं की माझी एंट्री कोणत्या जागेवरती चांगली होणार,
माझं कोणत्या जागेवरती प्रॉफिट बनणार जास्त हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. मी जो ETF निवडतो आहे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे का, किंवा मी अशा ETFची निवड करतो आहे ज्याच्यामध्ये व्हॉल्यूमच नाही आहे आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंग करतो आहे, तिथे पण माझा अभ्यास असलाच पाहिजे. त्या गोष्टींसाठी पण माझा अभ्यास असलाच पाहिजे. मला अभ्यास करावाच लागेल. किंवा मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो आहे, एखादा म्युच्युअल फंड मला निवडायचा. मग कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये माझे जास्त रिटर्न बनवू शकतात? जी गुंतवणूक मी 10-15 वर्षांसाठी करणार आहे म्युच्युअल फंडमध्ये, तर कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये माझे जास्त रिटर्न बनवू शकतात? कोणत्या म्युच्युअल फंडने मागे जास्त रिटर्न दिलेले होते? मी कोणत्या ठिकाणी कॉस्ट जास्त पे करतो आहे, कोणत्या ठिकाणी मी जास्त कॉस्ट पे करतो आहे, तर त्याचा पण तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. इथे पण अभ्यास करावाच लागणार. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा पण येणार, अभ्यास हा ठरलेला असतो. आजकालची पिढी म्हणण्यापेक्षा सर्वजण स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा येतात, प्रवेश करतात, तर त्यांना काय वाटतं की माझा फक्त स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनतो आणि मी अभ्यास न करता पण इथे पैसा बनवू शकतो. काही वेळेला असं होतं मित्रांनो की जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येत असतात, तुम्हाला जे मार्गदर्शन पाहिजे असतं ते मार्गदर्शन तुम्हाला मिळत नसतं आणि मग तुम्ही चुकीच्या वाटेने जात असतात. तुमचा ट्रॅक जो असतो, हा जो सरळ पाहिजे असतो, ह्या ट्रॅकने तुम्ही जात नाही. तुम्ही मार्केटमध्ये या ठिकाणी भरकटून जात असतात. तुमचा ट्रॅकच बरोबर नसतो. तुम्हाला गायडन्स मिळत नसतं चांगल्या प्रकारचं की मी स्टॉक मार्केटमध्ये नेमकं काय केलं पाहिजे. मला तर पैसा बनवायचाच आहे. फक्त ऑप्शन एक पर्याय नसतो की मी जर ऑप्शन ट्रेडिंग केली, ती पण इंट्राडेबद्दल तर विचारू नका. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये हेच असतं की मी मार्केटमध्ये आलो आणि मार्केटमध्ये मी 4-5 हजार रुपये, 10,000 रुपये दिवसाला कसं मिळून जाणार. एवढी ट्रिक मला पाहिजे. फक्त एवढी ट्रिक मला द्या की माझे 10,000 रुपये दिवसाला कसे बनणार. पण तसं शक्य आहे का? या गोष्टी जर झाल्या असत्या मार्केटमध्ये, तर प्रत्येकजण प्रॉफिटेबल असतं मार्केटमध्ये आणि प्रत्येकाजवळ पैसा असता. प्रत्येकाजवळ काय असतं? पैसा असता. पण तसं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. मग जी गोष्ट होऊ शकत नाही तिची आपण मागे लागायलाच नको. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच असतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही गोष्टी रिपीट पण होतील. मित्रांनो, मला सवय आहे की प्रत्येक गोष्ट रिपीट करून सांगण्याची. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट रिपीट करतो ना सारखी, समोरची व्यक्ती जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर ती सरळ मार्गाने जाणार. ती आपला ट्रॅक बदलू शकते. जर मी रस्ता भरकटतोय, मला समजतंय, आणि समोरची व्यक्ती सांगते की हा तुझा रस्ता नाही आहे, ही तुझी वाट नाही, तुझी वाट कोणती? ही वाट आहे तुझी, या सरळ मार्गाने तू गेलं पाहिजे. तुला एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत जायचं आहे, हे गाव आहे, तू वाट तुझी भरकटलेली आहे, तू काय केलं पाहिजे? ह्याच रस्त्याने गेलं पाहिजे. ह्याच मार्गाने तू गेला तर तू ह्या गावापर्यंत जाऊन पोहोचणार. मग आपण काय केलं पाहिजे? ह्याच मार्गाने गेलं पाहिजे, तेव्हा मी या गावापर्यंत जाऊन पोहोचेल. नाहीतर काय होईल? मी जर इथे सुरुवात केलेली असेल आणि मला जायचं ह्या गावाला, मी वाट भरकटलो तर मी दुसरीकडे कुठेही निघून जाऊ शकतो. मला ज्या ठिकाणी जायचं आहे, माझा जो गोल असणार आहे तो मला मिळू शकत नाही. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये आपण आलेलं आहे ना पैसा बनवण्यासाठी. पैसा प्रत्येक ठिकाणी बनणार आहे. ऑप्शनलाच पकडून बसू नका की माझा फक्त ऑप्शनमध्येच पैसा बनू शकतो. मी ऑप्शनबद्दल सर्वांना का सांगत असतो की ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करणं शक्यतो टाळलं पाहिजे. ऑप्शनमध्ये तुम्हाला 3-4 वर्षांचा अनुभव असलाच पाहिजे. तो अनुभव घेऊन पण काही जण सक्सेस होतच नाही याच्यामध्ये. त्यांना सक्सेस या ठिकाणी मिळत नसतं, सक्सेस मिळत नाही. इथे प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. इथे ह्या ठिकाणी ह्या सेगमेंटमध्ये प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस फार कमी असतात. बहुतेक जण म्हणतात ना की मी रिस्क रिवॉर्डला फॉलो करतो, मनी मॅनेजमेंट करतो आणि प्रॉफिटेबल होत असतो. खूप कमी संख्या बघायला मिळते. होतात, मी असं म्हणत नाही, बहुतेक जण करतात. मी स्वतः पण ऑप्शन ट्रेडिंग करत असतो. माझी पद्धत थोडी वेगळी ऑप्शन ट्रेडिंग करण्याची. सक्सेस होतात, या ठिकाणी पण सक्सेस मिळतं. पण मी म्हणतो की माझी एंट्री आत्ता झालेली स्टॉक मार्केटमध्ये, मी आत्ताच पाऊल ठेवलेलं आहे याच्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये. आणि मी दुसऱ्यांचं बघून, एखादी दुसरी व्यक्ती मला सांगते की बाबा तू ऑप्शन ट्रेडिंग कर, तू ऑप्शनमध्ये कॉल बाय कर, पुट बाय कर, कॉल पण बाय कर आणि पुट पण बाय कर. फक्त काय इथे आपल्याला जास्त अभ्यास नाही आहे. एक ग्रीन कलरची कॅन्डल बनली की तिथे आपण कॉल बाय करायचा, एक रेड कलरची कॅन्डल दिसली आपल्याला की तिथे आपण पुट बाय करायचा. एवढंच असतं, सोपं असतं. जसं आपण मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम खेळत असतो तशाच प्रकारचं असतं, तरी ते पैसा बनतो. इतकं हे काय असतं? सोपं असतं. हे आपल्याला कोण सांगतं?
जवळची व्यक्तीच आपली कोणीतरी असते, आपला मित्र पण असू शकतो, आपले नातेवाईक पण असू शकतात. ते आपल्याला काय म्हणणार की बाबा हे खूप सोपं आहे, कॉल पुट बाय करणं काय आहे? एक झरोदामध्ये अकाउंट ओपन करायचं, धनमध्ये ओपन करायचं. ही निफ्टी असते, ही वरती चालली की आपल्याला कॉल बाय करायचा, ती निफ्टी खाली आली की आपल्याला पुट बाय करायचा. एवढं जर सोपं असतं तर प्रत्येकाने पैसाच बनवला असता. पण याच्यामध्ये पैसा बनत नाही, याच्यामध्ये पैसा बनत नाही मित्रांनो. आणि या ठिकाणी गमावणारे जास्त असतात, पैसा गमावणारे या ठिकाणी जास्त असतात, पैसा गमावणारे या ठिकाणी जास्त असतात ह्या सेगमेंटमध्ये. काही जणांचं मी बघितलं, त्यांना 5-5 वर्ष झालेले आहेत, मोठे लॉसेस त्यांनी ऑप्शनमध्येच केले. मला सांगा, असं एखादं उदाहरण आहे का त्यांनी इक्विटीमध्ये मोठा लॉस केला? किंवा तुम्ही बघितलेलं असेल की इक्विटीमध्ये खूप मोठा लॉस झाला, 8 लाखांचा लॉस, 10 लाखांचा लॉस कोणाचा झाला? ऐकलेलं आहे का तुम्ही? तुम्ही ऐकलेलं नसणार. किंवा हीच 8 ते 10 लाख रुपयांची रक्कम, 8 लाख ते 10 लाख रुपयांची रक्कम एखाद्या व्यक्तीने म्युच्युअल फंडमध्ये टाकली, सोडून दिली. त्याने विचार काय केला की मी 10-15 वर्षांसाठी ह्या रकमेकडे बघणारच नाही आणि मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून टाकतो, मी म्युच्युअल फंडमध्ये लावतो हा पैसा. तुम्ही ऐकले कधी की अशा व्यक्तीचं इथे लॉस झालेला आहे? ती प्लसमध्येच असणार, तिची रिटर्न जे आहे ना तुम्हाला प्लसमध्येच दिसणार आहे. ती व्यक्ती निगेटिव्हमध्ये जाऊ शकत नाही. काही जण म्हणणार की माझा इक्विटीवरती भरोसा नाही आहे. एखादा स्टॉक आहे बघा, कोणत्याही कंपनीचा असू द्या, खूप उदाहरणं आहे अशी, तो स्टॉक पण खाली येऊ शकतो, म्हणजे क्रॅश पण होऊ शकतो. कंपनीमध्ये केव्हा काही होऊ शकतं. आपण बघितलेले 500 रुपयांचे स्टॉक होते, जे 500 रुपयांचे स्टॉक होते 5 रुपयांना पण आले, झालेलं आहे असं, ते पेनी स्टॉक बनले. इक्विटीवरती भरोसा नाही माझा, काही होऊ शकतं त्याच्यामध्ये. पण माझा सेन्सेक्स आणि निफ्टीवरती भरोसा आहे. माझे स्टॉक मार्केटमधील महत्त्वाचे 2 इंडेक्स आहे, निफ्टी 50 आणि सेन्सेक्स, हे 2 निर्देशांक आपले, यांच्यावरती माझा भरोसा आहे. हे वरती जाणारच. काही कारणास्तव त्यांच्यामध्ये जर क्रॅश आला तर ते वरती जाणारच. तर मला त्यांच्यामध्ये गुंतवणूक करायची. मग त्यांच्यामध्ये आपण गुंतवणूक कशी करू शकतो? ऑप्शनद्वारे करू शकतो का? नाही. आपण त्यांच्यामध्ये ETF पण गुंतवणूक करू शकतो. कोणी म्हटलं ना मला एकदम सेफ जायचं आहे, माझा कशावरतीच भरोसा नाही, माझा निफ्टी 50वरती भरोसा, सेन्सेक्सवरती भरोसा आहे. मग त्यांनी काय केलं? आत्तापासूनच सुरुवात केली की मी निफ्टी 20 बाय करतो, मी सेन्सेक्स 20 बाय करून ठेवतो. त्यांच्यातच गुंतवणूक करणार, बाकी कशातच करणार नाही. तिथे पैसा बनणार नाही का? त्यांचे निगेटिव्ह रिटर्न त्या ठिकाणी असणार का? नसणार. त्या ठिकाणी पण त्यांचे निगेटिव्ह रिटर्न नसणार. त्यांना जर तुम्ही 10-15 वर्षानंतर जर विचारलं की बाबा तुझे रिटर्न किती, तो म्हणणार प्लसमध्येच आहे, अजून माझा पोर्टफोलिओ मला ग्रीनच दिसतोय. पण एखादी व्यक्ती अशी तुम्हाला जर भेटली की बाबा तू 8 ते 10 वर्ष झाले आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतोय, तर तुझं P&L स्टेटमेंट काय सांगतंय? तू प्रॉफिटेबल आहे की निगेटिव्हमध्ये? ती म्हणणार काय? एक शब्द तुम्हाला ऐकायला येईल, 5 लाख रुपये लॉस आहे आणि तो लॉस मी रिकवर करतोय. हेच तुम्हाला ऐकायला येणार की माझा 5 लाख रुपये लॉस होता, तो मी रिकवर करत जातोय आणि तो रिकवर करता करता माझा 5 लाख रुपयांचा लॉस आहे, तो 10 लाख रुपये येऊन पोहोचतोय. तो किती झाला? 10 लाख रुपये. मग ती व्यक्ती मागे लागते पुन्हा हा 10 लाख रुपयांचा लॉस रिकवर करण्यासाठी. आता ते 5 लाख रुपये रिकवर करण्यासाठी पुन्हा 5 लाख रुपये लॉस करून घेतला, लॉस झाला 10 लाख रुपये. आता हा 10 लाख रुपयांचा लॉस आहे ना, त्याला रिकवर करण्यासाठी ती व्यक्ती अजून लॉस करू शकते. तिचा लॉस 15 लाखांपर्यंत पोहोचेल, 20 लाखांपर्यंत पोहोचेल आणि हे असंच चालू राहणार. त्यामुळे आपल्यासारखी जी सामान्य लोक असतात, त्यांना हेच समजत नाही की माझा पैसा कोणत्या ठिकाणी बनेल. हा पैशांचाच विषय आहे सर्व. ज्या ठिकाणी पैसा बनतो, ज्या ठिकाणी आपला पैसा बनतो, त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे आणि तिथं काम करायला पाहिजे. आपला फोकस त्या ठिकाणी जास्त असला पाहिजे. मी म्हणत नाही तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नका, करा. पैसा तुमचा असतो, तुम्ही ठरवायचं असतं की मला काय करायचं, ऑप्शन ट्रेडिंग करायचं की इक्विटीमध्ये काम करायचं, ETF काम करायचं की मला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची, ते तुम्ही ठरवायचं असतं. ऑप्शन ट्रेडिंग पण करा, त्याच्यामध्ये पण माहीर बना, मास्टरी आपण केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं आपण शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणामध्ये आपण कमी पडायचं नसतं. शिकत राहा, नवीन नवीन गोष्टी आपण शिकत राहिल्या पाहिजे. कोणी म्हणताय ना ऑप्शन हे खूप किचकट असतं, कॉम्प्लेक्स असतं, मेथड खूप समजत नाही कोणाला. आपण सोपं केलं पाहिजे त्याला, मग त्याचं नॉलेज घेतलं पाहिजे, त्याचं शिक्षण घेतलं पाहिजे.
थांबायला नको. पण आपला फोकस कशावरती असला पाहिजे हो, आपला जिथे सेफ पैसा बनतोय ना त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. मला माहिती आहे की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये माझा लॉसच होतोय, 4-5 वर्ष झाले मी सारखं सारखं लॉस करतोय, मग आपण त्या ठिकाणी नको जायला. स्टॉक मार्केटमध्ये अनेक सेगमेंट असे असतात की तिथे आपण सेफ पैसा बनवू शकतो. तिथे अभ्यास असतो, तिथे पण अभ्यास असतो, पण सेफली आपण तिथे काम करून थोडा थोडा का होईना आपण पैसा बनवू शकतो. पण ऑप्शन असं सेगमेंट आहे मित्रांनो की तिथे प्रत्येकजण लॉस करून घेतो आहे, तरी पण लोकांना समज येतच नाही आहे. मला वाटतं आहे ना की मी लॉस करून घेतो आहे, मी जर 10 ट्रेड करतो आहे, 10 ट्रेडमधले फक्त माझे 2 सक्सेस जात आहे आणि 8मध्ये मी फेल होतो आहे, आणि हे कंटिन्यू चालू राहतं आहे. किंवा 1 महिनाभर मी प्रॉफिट बनवतो आहे, पण पुढच्या येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये मी काय करतो आहे, इथे लॉस करून बसतो आहे. माझे मोठे लॉसेस होत आहे आणि जे आलेलं प्रॉफिट असतं, माझी मुद्दल असते ती पूर्ण संपून जाते. मग कुठेतरी आपण थांबलं पाहिजे. आपण जर थांबा घेतला नाही, म्हणजे आपण जर थांबलो नाही, तर स्टॉक मार्केट असं ठिकाण आहे ना मित्रांनो, तिथे आपण पैसा जास्त बनवू पण शकतो आणि गमवू पण शकतो. म्हणजे आपण आयुष्यभर केलेली कमाई देते ना, आयुष्यभर आपण जो पैसा कमवतोय, कष्ट घेतोय त्याच्यासाठी, आपण एवढे कष्ट घेत असतो पैसा बनवण्यासाठी, तर तो पैसा तुमचा पूर्ण तुम्ही कुठे दान करून याल, स्टॉक मार्केटमध्ये. म्हणजे स्टॉक मार्केट घ्यायला पण तयार असतं आणि द्यायला पण तयार असतं. मग आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये पैसा द्यायचा नाही आहे, तर आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला काय व्हायचं आहे, प्रॉफिटेबल. आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये काय व्हायचं असतं, प्रॉफिटेबल व्हायचं असतं. मग जिथे तुम्हाला खात्री आहे ना की माझा पैसा बनवू शकतो, त्या ठिकाणी जा तुम्ही, त्या सेगमेंटमध्ये काम करायला लागा आणि त्याच्यावरती मास्टरी करा. मास्टरी करा त्याच्यावरती. आता मास्टरी हा शब्द बहुतेक जणांना समजणार नाही, त्याच्यामध्ये माहीर व्हा. जसं एखादी व्यक्ती म्हणते ना की मी एखाद्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करतोय, मला स्विंग ट्रेडिंग करायची इक्विटीमध्ये. मग तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग कराल तर त्या स्विंग ट्रेडिंगमध्ये माहीर व्हा तुम्ही. तुमची स्टॉक सिलेक्शनची पद्धत अशी सिस्टमॅटिक असली पाहिजे. तुमची स्टॉक सिलेक्शनची पद्धत जी आहे ना एकदम सिस्टमॅटिक असली पाहिजे. मी 10 स्टॉक निवडतोय ना, भलेही मला 100 स्टॉक बघावे लागतील, 100 स्टॉक बघितले आणि त्यामधले मला सापडले फक्त 10 स्टॉक, पण ते स्टॉक असे असणार की त्या 10 स्टॉकमधील माझे 7 स्टॉक मला काय करतील, प्रॉफिट देतील आणि 3 स्टॉकमध्ये मी फेल जाणार. हे होणार की तुम्ही जो पण स्टॉक निवडलेला आहे 100% तुम्हाला प्रॉफिट बनवून देऊ शकत नाही. 2-3 याच्यामध्ये तुम्ही फेल पण जाऊ शकतात. पण त्याच्यावरती मास्टरी अशी करायची, तुमची स्टॉक सिलेक्शनची पद्धत ही स्मार्ट असायला हवी, स्मार्ट पद्धत. तशा प्रकारचा मग तुमचा अभ्यास असायला हवा. त्यालाच म्हणतो आपण मास्टरी करणं. आपण म्हणतो ना की प्रत्येक व्यक्ती सर्व बाबतीमध्ये सर्वगुण संपन्न असू शकत नाही, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते चालू शकत नाही. मी जर म्हटलो की एखादी व्यक्ती अभ्यासात हुशार आहे आणि तिला बाहेर एखादा खेळ खेळायला लावला, जसं मी म्हटलं की ती हॉकी खेळ किंवा फुटबॉल खेळ, ती खेळू शकत नाही. तिची मास्टरी कुठे झाली, अभ्यासात झालेली, शिक्षणात झालेली होती. एखाद्या व्यक्तीला जर म्हटलं ना की तुझं मॅथमॅटिक्स खूप चांगलं आहे, मॅथमॅटिक्स खूप चांगलं आहे, तू 100पैकी 95 मार्क्स त्या ठिकाणी मिळवतो. एखादा विद्यार्थी पण पकडू आपण, विद्यार्थी पण, आणि त्याला जर म्हटलं इंग्लिशमध्ये त्याला 60 मार्क्स मिळतात, त्याची मास्टरी मॅथमॅटिक्समध्ये झालेली असते. किंवा टीचर असतात, शाळेत शिकवणारे शिक्षक असतात, इंग्लिशचे वेगळे असतात, मॅथमॅटिक्सचे वेगळे असतात, त्यांची मास्टरी त्या विषयामध्ये झालेली असते. ते दुसऱ्या विषयामध्ये जसं त्यांचा आवडता विषय जो असतो ना त्याच्यामध्ये जेवढं ते काम करतात दुसऱ्या याच्यामध्ये करू शकत नाही. हां, थोडं नॉलेज असू शकतं, मॅथमॅटिक्सवाला त्याला इंग्लिशचं थोडं नॉलेज असणार, पण तो परफेक्ट त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. पण मॅथमॅटिक्स म्हटला, कोणतंही उदाहरण द्या त्यांना, ते इझिली तुम्हाला सॉल्व करून देऊ शकतात. का झालं हे, का शक्य, त्यांनी त्यावरती मास्टरी केली. मग आपण सेगमेंटमध्ये काम करत असतो, तुमचं कोणतंही सेगमेंट असू द्या, ऑप्शन ट्रेडिंग असू द्या, तुमचं कोणतंही सेगमेंट असू द्या, ऑप्शन असू द्या, तुमचं इक्विटी असू द्या, तुमचं ETF मध्ये काम करताय तुम्ही, ETF पण आपण पकडू, किंवा म्युच्युअल फंड, कोणतंही सेगमेंट असू द्या, याच्यावरती तुम्हाला काय करायची असते, मास्टरी करायची असते. याच्यावरती आपण मास्टरी केली पाहिजे. आपण चुकणार स्टॉक मार्केटमध्ये, आपलं पहिलं पाऊल पडतं ते शेवटपर्यंत आपण स्टॉक मार्केटमध्ये चुकणार हे विसरायचं नाही. आपण चुकणार म्हणजे चुकणारच आहे, पण जी आपल्याकडून चूक जी आहे ती कमी प्रमाणात झाली पाहिजे.
आपली चूक स्टॉक मार्केटमध्ये कमी प्रमाणात झाली पाहिजे आणि आपला सक्सेस रेशिओ जो असतो ना तो जास्त असला पाहिजे, तो असला पाहिजे जास्त. हे काम करून बघा स्मार्ट पद्धतीने, रिझल्ट तुम्हाला तिथे मिळू शकतो. आणि तो रिझल्ट मिळण्यासाठी कोणत्याही सेगमेंटमध्ये काम करा, तो रिझल्ट मिळण्यासाठी तुमचे काही वर्ष जाऊ शकतात. तुमचे काही वर्ष त्या ठिकाणी जाणार म्हणजे जाणारच. रिझल्ट कोणत्याही ठिकाणी ताबडतोब मिळत नसतो. कोणती गोष्ट आपण ताबडतोब शिकत नाही. एक डॉक्टर आहे, एक शिक्षक असतो, ते बनण्यासाठी पण आपल्याला काही वर्ष घालवावी लागतात. एखाद्याने BAMS केलं, BHMS केलं, तो ताबडतोब डॉक्टर बनत नसतो. ॲडमिशन घेतल्यानंतर ताबडतोब कधी तो डॉक्टर बनत नाही. त्याला पुढची काही वर्ष त्यामध्ये घालावी लागतात. पूर्ण शिक्षण त्याचं पूर्ण करायचं BAMSचं. त्यानंतर एखाद्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करायची असते, त्याच्यामध्ये पण त्याचे खूप वर्ष जात असतात. तेव्हा कुठे तो सक्सेस होत असतो. मग त्याचं स्वतःचं क्लिनिक असतं. नंतर तो स्वतःच्या क्लिनिकचा विचार करत असतो, तोपर्यंत तो करत नाही. मग स्टॉक मार्केटमध्येच असं का? मग स्टॉक मार्केटमध्येच असं का होत असतं की मी पहिलं पाऊल माझं ठेवलं स्टॉक मार्केटमध्ये आणि मला ताबडतोब इथे पैसा पाहिजे असतो? तर हे चुकीचं असतं मित्रांनो. स्टॉक मार्केटमध्ये वेळ द्या. तुम्ही जेवढा जास्त वेळ द्याल, अनुभव घ्याल स्टॉक मार्केटमध्ये, काही गोष्टी आपण अनुभवातून शिकतो. स्टॉक मार्केट असं ठिकाण असताना ते आपल्याला अनुभवातून शिकवतं. ते आपल्याला अनुभवातून शिकवणार. मग तो अनुभव घेण्यासाठी आपल्याला वेळ तर द्यावाच लागणार ना, सांगा. तो अनुभव तुम्हाला एका दिवसात येणार का? नाही येऊ शकत. तो 1 महिन्यात येणार का? नाही येऊ शकत. तुम्हाला काही वर्ष नक्की द्यावीच लागणार त्या ठिकाणी. तेव्हाच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये चांगलं शिक्षण घेऊन चांगला पैसा पण बनवू शकतात. माझं एकच सांगणं आहे मित्रांनो तुम्हाला की आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनवण्यासाठी आलेलो आहे. मग पैसा बनवण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला ज्या पण सेगमेंटमध्ये काम करायचं आहे, ऑप्शन असू द्या, इक्विटी असू द्या, ETF असू द्या किंवा म्युच्युअल फंड असू द्या, तर त्या ठिकाणी अभ्यासाशिवाय पर्याय नाही. अभ्यास करा, त्यावरती मास्टरी करा. फक्त ऑप्शनला पकडून बसू नका की माझा ह्या ठिकाणी जास्त पैसा बनेल, मला ह्या ठिकाणी कमी पैसा लागतो. इक्विटीमध्ये काम करायला गेलं तर मला जास्त पैसा लागतो, पण ऑप्शनमध्ये मला कमी लागतो. हे मनामध्ये कधी पकडून बसू नका. ह्या ऑप्शनमध्ये सक्सेस रेशिओ फार कमी असतो. मग जिथे आपला सक्सेस रेशिओ जास्त आहे, प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस ज्या ठिकाणी जास्त, तर त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. दुसरी व्यक्ती मला सांगते की ऑप्शनमध्येच पैसा बनवू शकतो. दुसऱ्यांकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. आपल्याला स्वतःला काय करायचं आहे आपण स्वतः ठरवलं पाहिजे. मला ही गोष्ट करायची, ठरवून घ्या तुम्ही आणि त्यानुसार त्यावरती काम करा. दुसऱ्यांचं ऐकून स्टॉक मार्केटमध्ये यायचं पण नाही आणि त्या गोष्टी करायच्या पण नाही. एखादी व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये दुसऱ्यांचं ऐकून येत असते ना, ती नेहमी लॉस करते. आपल्याकडे खूप उदाहरणं आहे अशी की दुसऱ्यांचं ऐकलं म्हणून ऑप्शन ट्रेडिंग केलं आणि त्यामध्ये लॉस झाला. तर त्या गोष्टी माझ्या मते सर्वांनी टाळल्या पाहिजे. ज्या पण सेगमेंटकडे तुम्हाला जायचं आहे ना, त्यावरती मास्टरी करा. हेच माझं तुम्हाला सर्वांना सांगणं. तर माझ्या मते सर्वांना हा व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो. आवडलेला असेल तर व्हिडिओला छानशी कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.